विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। प्रभाग क्रमांक 12 संगमेश्वर नगर येथे अतिशय बिकट परिस्थिती बघून संगमेश्वर नगर येथील लोकांसोबत राष्ट्रवादीचे मुजफ्फर बागवान घुसले। झोन 2 आणि 3 मध्ये अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि अधिकारी म्हणतात ही हद्द आमची नाही। हद्दीच्या नादामध्ये आमचं इथं नुकसान होऊ लागलंय। सगळ्या गड्यांचं पाणी घरामध्ये शिरलंय, सगळं डेंग्यूचा आणि चिकनगुन्याचा प्रॉब्लेम चालू आहे। कामगार वस्ती आहे, जवळ 300 रुपये कमवणारे लोक कुठनं घालायचे पैसे दवाखान्याला सारखं। एक पण महापालिकेचा व्यवस्थित अधिकारी नाही आहे, एक पण कामगार इथं येत नाही आहे। आपल्या या नकाशामध्ये झोनच्या ह्याच्यामध्ये संगमेश्वर नगर आहे का, उल्लेख आहे का सर? एक ही माणूस येत नाही, सगळं गटारीचं घाण पाणी हे बघा। सगळे कामगार वस्ती आहे, सध्याला 5 साल लेकरांना सध्याला ऍडमिट आहे दवाखान्यात। 70-80 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक जास्त आहेत ते दक्षिणमध्ये। ट्रेनेच्या कामाच्या नावाखाली ना एकही काम होत नाही। ड्रेनेजचं काम म्हणतात, ठीक आहे, झालेलं काम ड्रेनेजचं काम जे आहे ते सार्वजनिक आरोग्याचा मुख्य कार्यालय भालवसर यांच्याकडून चालू आहे। त्यांच्याकडून ते काम कंटिन्यूपणा करत होते, त्यानंतर काय झालं ते बंद केले, ते गेले तिकडेच गेले। तर तुमचं काम आहे बाबा, तुम्ही 2 नंबर झोन आहे, गटर काढायचं तर काम आहे का नाही? तुमचे कामगार पाठवायचं रोज नाही, आठवड्याला 6 महिने झाले, 6 महिने ऐकून घ्या। ज्या वेळेला त्याने पाईप घालत होता ड्रेनेजचं, ते भर जे पडत होते ना ते गटरमध्ये टाकत, बरोबर जागाच नव्हती। आमच्या कट्ट्यावर टाकत होता, याच्यावर टाकत होतं, सगळं टाकत होतं। ज्या वेळेला स्लोप केला त्या गटरमध्ये जी भर पडल्या ना, एवढं 2-2 फूट घालले। आता पाणी वाहताना काय होतंय, पाणी लगेच रोडला इकडे जातं, गटरमध्ये काय पार घालून जे 2 फूट खड्डा पडलेला आहे, भर गेलेली काढल्यावर पाणी फाट जातं। अगोदर पाणी रोडला येत नव्हतं, जेव्हा ड्रेनेजचं काम सुरू झालं तेव्हा ते रोडला पाणी आलं, नाही खोट ते पण आपण कसं आहे माहिती आहे का, संबंधित कॉन्ट्रॅक्टरने हे काम करायला पाहिजे खड्डा करणे, त्याला नंतर पाईप घालून विजवणं, लेवल जशी आमची परिस्थिती होती तशी महापालिकेचं काम नाही का? गटारीचं वगैरे त्या गटारीमध्ये प्रभाग 12 संगमेश्वर नगर येथील काही अडचणीमुळे आम्ही महापालिकेचे विभागीय अधिकारी प्रभाग क्रमांक 3 झोन या ठिकाणी आलो होतो। आमचा विषय असा आहे की झोन नंबर 3चे अधिकारी म्हणतात की आमची संगमेश्वर नगर ज्यात त्यांच्याकडे येत नाही, आणि झोन नंबर 2चे अधिकारी म्हणतात त्यांची हद्दी आमची हद्दी त्यांच्याकडे येत नाही। तर आमची नेमकी हद्दी आहे कुणाकडे हे आम्हाला समजत नाही आहे। रोज इतका त्रास संगमेश्वर नगरला कामगार वस्ती असल्या कारणाने एकाही प्रकारची ती सोयी सुविधा नाही आहे, आणि वेळेवर या लोक येऊन टॅक्स घेतात। गरीब कामगार लोक, रोज 100-150 कमवणारे लोक जे आहेत ना, कर्ज करून टॅक्स भरतात, परंतु महापालिकेचं एकही काम तिथं होत नाही। नगरसेवक तर मुळीच 5 वर्षातून भटकत नाही, भटकता नगरसेवक एक दिवस नगरसेवक भटकत नाही आहे। नगरसेवकांना वारंवार विनंत्या करून सुद्धा आहे ना काही उपयोग होत नाही आहे। आज 5 वर्ष व्हायला पुन्हा आले, नगरसेवकाचा काय पत्ता नाही आहे। आम्हीच याव आम्हीच मराव तरीही काम होत नाही। आल्यानंतर इथं विषय असा आहे,
7,500 घरांची वस्ती संगमेश्वर नगर आणि इथं नोंद नाही आहे. संगमेश्वर नगर वस्ती आहे की नाही महापालिकेच्या नकाशामध्ये आम्हाला आयुक्त साहेबांना विचारायचं आहे. आमची मागणी अशी आहे की आमच्या संगमेश्वर नगरमध्ये खासकर पावसाळ्यामध्ये आम्हाला घराच्या बाहेर पडणं चुकीचं झालेलं आहे. कारण की गटारीची सोय नाही आहे, रोडची सोय नाही. तसल्यात ते अमृत योजना ड्रेनेजचं काम चालू आहे, ते पण अर्धवट काम झालेलं आहे. ठेकेदारसुद्धा निघून निवांत बसलेले आहेत. खड्डे करून जे आहेत ना घरासमोर खड्डे केलेले आहेत आणि ते JCB बंद पडलेले आहेत. तसंच ते ठेकेदार निघून गेलेले आहेत. आम्ही कामगार लोक कुणाकुठं घरं फिरावं. आणि तिथं काय आहे, जे गटर जे भरत आहेत चाललेले पावसामुळे त्याचं सगळं पाणी जे आहेत ना खड्ड्यामध्ये भरून घरामध्ये चाललं आहे. जेवण करत असताना मी गटारच्या बाजूपासून जेवण करायला आम्हाला जे आहेत ना डासाचा प्रॉब्लेम, डेंगू, चिकनगुन्या अति जास्त प्रॉब्लेम आम्हाला संगमेश्वर नगरला होत आहे. आमची मागणी आयुक्त साहेबांना अशी आहे की त्यांनी खास करून संगमेश्वर नगरकडे लक्ष घालावं. आमचं गटारीचं आणि रोडचं विषय, एक लाईटचं, हे तिन्ही विषय आमचे क्लिअर करून द्यावे. हीच आमची संगमेश्वर नगर वासियांकडून आयुक्त साहेबांना विनंती आहे. प्रभाग क्रमांक 12मधले हे जे आम्ही नागरिक बोलवलं आहे, आज त्यांचे 300-300 रुपये तर आम्हाला जाणार आहे. हे जी मिळणारी रक्कम ही बुडली. असे रिक्षा भाडं करून आम्ही या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी जी काय JCBने ड्रेनेजचं काम केलेलं आहे त्या ड्रेनेजवाल्यांनी, ती ज्या वेळेला भर टाकत असताना ती भर अर्धवट टाकलेली आहे. ज्या ठिकाणी खड्डा आहे त्या ठिकाणी तिथं ठेवलेलं आहे, ज्या ठिकाणी चढ आहे त्या ठिकाणी तिथं चढ ठेवलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी जी गटर आहे त्या गटरमध्ये पूर्ण मुरुम पडलेलं आहे. मुरुम पडल्यामुळे ते 2-2 फूट मुरुम त्या गटरमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे ते गटरचं पाणी जे वर आहे येतं आहे ते रोडला येत असते. रोडला आल्यामुळे ते पाणी पूर्ण आमच्या इथं एक हनुमान मंदिर आहे, मस्जिद आहे, त्या ठिकाणी रोज लोक पूजेला नमाज पडायला जात असतात. पण त्या ड्रेनेजच्या गटरीच्या पाण्यामधून आम्ही जातो. आम्ही 2 नंबर झोनला गेलो तर तो भाग आमच्याकडे येत नाही असं तिथले अधिकारी सांगतात. ते 3 नंबरकडे येतात. 3 नंबरकडे गेलं तर 3 नंबरवाले सांगतात की हा भाग आमच्याकडे येत नाही, 2 नंबरकडे होतं. तर आम्हाला योग्य निर्णय की आम्ही 2 नंबरमध्ये आहे का 3 नंबरमध्ये आहे ते आयुक्तांनी सांगावे. यासाठी आम्ही आयुक्ताची भेट घेणार आहे. रीतसर आम्ही कायदेशीर परवानगी, पोलिसांची परवानगी घेऊन महापालिकेच्या आयुक्ताला भेटणार आहे आणि योग्य ते निर्णय की खरं बाबा आम्ही 12चे नगरसेवक 12 प्रभागामधले कुठल्या विभागामध्ये येतो 2 का 3 त्यांनी आम्हाला सहकार्य करावे आणि सांगावे अशी मी विनंती करतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.